न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। शुक्रवार दिनांक 25 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील बर्रेगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्ताने क्रांती बहुउद्देशीय मागासवर्गीय सामाजिक संस्थेच्या वतीने भव्य दिव्य जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते। हे कुस्ती स्पर्धेचे 4थे वर्ष आहे। 100 रुपयापासून ते 31,000 रुपये इनामी निकाली कुस्तींचे आयोजन करण्यात आले होते। या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन बरोबर कुस्ती मैदानाचे पूजन करून करण्यात आले। या उद्घाटन सोहळ्यास कुस्ती स्पर्धेचे आयोजक क्रांती बहुउद्देशीय मागासवर्गीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किशोर चौधरी, रमेश पाटील, माजी नगरसेवक महेश सरवदे, महाराष्ट्र उपकेसरी पैलवान भरत मेकाले, उळेगावचे उपसरपंच नेताजी खंडागळे, वरळेगावचे ग्रामपंचायत सदस्य सखाराम वाघ, संभाजी ब्रिगेडचे संपर्क प्रमुख छत्रगुण माने यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। 100 रुपयापासून 31,000 रुपयांपर्यंतच्या सर्वच इनामी कुस्त्या शांततेत संपन्न झाल्या। त्यानंतर अनेक वैयक्तिक बक्षिसांच्या ही कुस्त्या लावण्यात आल्या। याच ग्राउंडवर दक्षिण सोलापूर तालुका दुसऱ्यांदा क्रांती बहुउद्देशीय मागासवर्गीय सामाजिक संस्थेच्या वतीने महिलांची ही कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये पोस्टलवरील इनामी 5,000 रुपयाची कुस्ती मोहा तालुक्यातील नरखेडची पैलवान प्रमिला धोत्रे आणि धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येथील पैलवान सृष्टी जमदाडे यांच्यात झाली। यात नरखेडच्या प्रमिला धोत्रे हिने बाजी मारली। तसेच 2 नंबरची पोस्टलवरील इनामी 7,000 रुपयांची कुस्ती जालन्याची पैलवान वैष्णवी सोळंकी आणि येरमाळ्याची पैलवान देवयानी जमदाडे यांच्यात झाली। यात जालन्याची पैलवान वैष्णवी सोळंकी हिने बाजी मारली। 1 नंबरची पोस्टल वरील इनामी 11,000 रुपयांची निकाली कुस्ती रोहिणी माळी आणि माड्याची अहिल्या लवटे यांच्यात झाली। यात परांड्याची पैलवान रोहिणी माळी हिने बाजी मारली। पुरुष कुस्ती स्पर्धेत 3 नंबरची इनामी 11,000 रुपयांची कुस्ती मंद्रुपचा पैलवान बबलू वनमाने आणि धाराशिवचा पैलवान सूरज गवळी यांच्यात, परंतु ही कुस्ती पंचाच्या मदतीने जोडीदार सोडविण्यात आली। 2 नंबरची 21,000 इनामी कुस्ती वडजीचा पैलवान प्रशांत कवडे आणि सोलापूरचा पैलवान धीरज भोसले यांच्यात होणार होती, पण विविध कारणावास्तव ही कुस्ती क्रांती बहुउद्देशीय मागासवर्गीय सामाजिक संस्थेकडून रद्द करण्यात आली। त्यानंतर 1 नंबरची 31,000 रुपयांची इनामी कुस्ती कुमार महाराष्ट्र केसरी वस्ताद विजय दोरकर यांचा पट्टा लाल आखडा तालीम सोलापूरचा पैलवान रविराज सरवदे यांची आणि हातलाई कुस्ती संकुल धाराशिव वस्ताद सुधीराणा पाटील यांचा पट्टा पैलवान धनुगाडे यांच्यात झाली। यात पैलवान रविराज सरवदे यांनी बाजी मारली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्ताने ठेवण्यात आलेल्या सर्वच कुस्ती शांततेत संपन्न झाल्या। या कार्यक्रमास सोलापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक महेश सरवदे, महाराष्ट्र उपकेसरी पैलवान भरत मेकाले, क्रांती बहुउद्देशीय मागासवर्गीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किशोर चौधरी, उळेगावचे उपसरपंच नेताजी खंडागळे, गावचे ग्रामपंचायत सदस्य आबा भोसले, ग्रामपंचायत सदस्य मनोज गुंड, बोरामणीचे वस्ताद आप्पा साखरे, गोकुळ हवलदार, संभाजी ब्रिगेडचे संपर्क प्रमुख छत्रगुण माने, ग्रामपंचायत सदस्य सखाराम वाघ, पोलीस पाटील विकास लक्के, श्यामराव मळगे, माजी सरपंच भीमा कवठे, भारत सोनकर, बाबूशा नवले, जयंती उत्सव अध्यक्ष अजिंक्य कांबळे, संस्थेचे सचिव प्रदीप चौधरी, वामन चौधरी, धोंडीराम चौधरी, उपाध्यक्ष अमर चौधरी, सचिव प्रदीप चौधरी, सहसचिव संतोष दसाडे, धोत्रीचे बालाजी गुंड यांच्यासह वरळेगाव, मुस्ती, बोरामणी, दोड्डी, बक्षी हिप्परगे, मुळेगाव, तांडा, वडजी, खडकी, उळे, कासेगाव, उळेवाडी, काटगाव, तांदुळवाडी, मुळेगाव येथील कुस्तीप्रेमीची मोठी गर्दी होती। या कुस्ती स्पर्धेचे आयोजन क्रांती बहुउद्देशीय मागासवर्गीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किशोर चौधरी यांनी केले होते। या कुस्ती स्पर्धेचे निवेदन नरखेडचे अशोक धोत्रे यांनी केले। सदर कुस्ती स्पर्धेच्या ठिकाणी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस पथक ही दाखल होते। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, वरळेगाव। नमस्कार, मी सखाराम वाघ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दक्षिण उप तालुका प्रमुख। आज वरळेगाव येथे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त वरळेगाव दक्षिण सोलापूर येथे भव्य कुस्त्याचं मैदान या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं। या कुस्तीला प्रथम इनाम महाराष्ट्र कुमार केसरी रविराज सरवदे यांनी या ठिकाणी जिंकलेला आहे आणि या ठिकाणी पंचक्रोशीतील सर्व मान्यवर उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचं क्रांती संस्थेच्या वतीनं या ठिकाणी त्यांचं आभार मानतो। आणि या ठिकाणी क्रांती संस्थेच्या वतीनं आज हे 4थं वर्ष आहे। संस्थेचे अध्यक्ष किशोर चौधरी हे एकदम चांगल्या रीतीने या ठिकाणी कुस्त्याचं मैदान भरवतात।
त्यांचे मी या ठिकाणी मी आभार मानतो आणि सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. जय जय महाराष्ट्र. कारण प्रथमच या ठिकाणी महिलांची सुद्धा कुस्त्या घेण्यात आलेल्या आहे. तालुक्यात प्रथमच असं एक चांगली महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी सोलापूर जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी कुस्त्या या ठिकाणी फक्त किशोर चौधरी हेच आयोजित करतात आणि इतर खर्चाला फाटा देऊन वायपट खर्च करण्यापेक्षा कुस्त्याचं मैदान ते भरवतात. प्रथमच या ठिकाणी महिलांची कुस्ती झालेली आहे. विशेष या ठिकाणी महिलांची कुस्ती या ठिकाणी झालेली आहे. कारण प्रत्येक मैदानामध्ये महिलांच्या कुस्तीसाठी प्राधान्य द्यावं लागते. 100% महिलांना प्राधान्य दिलं पाहिजे आणि या ठिकाणी महिलांची कुस्ती आपण सर्वांनी बघितलं खूप चांगल्या रीतीने या ठिकाणी कुस्ती झालेली आहे. आणि क्रांती भौजी संस्थेच्या वतीनं यावर्षी जेवणाचे या ठिकाणी नियोजन केलेलं होतं. सर्व या ठिकाणी सर्व पंचक्रोशीतील या ठिकाणी उपस्थित सर्वांनी राहून सहकार्य केल्याबद्दल तालुका पोलीस साहेबांचं व सर्व सहकाऱ्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो. मी किशोर चौधरी क्रांती बहुउद्देशीय मागासवर्गीय सामाजिक संस्थेचा संस्थापक अध्यक्ष. आज या ठिकाणी विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त वरळेगाव तालुका दक्षिण सोलापूर येथे भव्य कुस्ती जंगी कुस्त्याचे मैदान या ठिकाणी आम्ही आयोजित केलं होतं. ते मैदान आज या ठिकाणी महाराष्ट्र उपकेसरी भरतजी मेकाले वस्ताद तसेच आमचे महेश अण्णा सर्वते तसेच आमचे सोलापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख चंद्रपूर माने सावकार तसेच आमचे सहकारी परममित्र दक्षिण सोलापूर तालुक्याचे शिवसेनेचे तालुका उपप्रमुख वरळेगावचे ग्रामपंचायत सदस्य सकारामजी वाघ साहेब तसेच आमचे वेळोवेळी आम्हाला मदत करणारे आमचे दुसरे अशोकजी धोत्रे सर हे चांगले आम्हाला सहकार्य करतात. तसेच नंतर या ठिकाणी आम्हाला कुस्ती मैदानासाठी मदत केलेले आमचे सह्याद्री फाउंडेशनचे ओळेगावचे उपसरपंच नेताजी भाऊ खंडागळे तसेच बिराजार मामा तसेच आमचे वडजी वरळेगाव बक्षीपरगाव या पंचकुस्ती सर्व मान्यवर उपस्थित राहून कुस्ती मैदान अतिशय शांततेत पद्धतीने या ठिकाणी पार केला. त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आमचे अकोलकोट तालुक्याचे युवा नेते रमेश अण्णा पाटील यांचे या ठिकाणी प्रमुख उपस्थिती म्हणून या ठिकाणी कुस्ती मैदानाचे या ठिकाणी भूमिपूजन या ठिकाणी रमेश अण्णा पाटलांच्या हस्ते झालेलं होतं. त्या कुस्ती मैदानासाठी या पंचकुस्ती सर्व लोकांनी विशेष सहकार्य केलं. त्याबद्दल मी सर्वांचा एकदा आभार मानतो. आणि पोलीस खात्याचा पण विशेष म्हणजे पोलीस खात्याने या ठिकाणी सर्व कुस्ती मैदान शांततेत पार पडावं या ठिकाणी पोलीस खात्यांची अतिशय योग्य ती भूमिका या ठिकाणी पोलीस खात्याने राबवली. पोलीस खात्याचा पण मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आम्ही विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी मुद्दाम या ठिकाणी कुस्ती मैदान या ठिकाणी आयोजित करतो. आम्ही या कुस्ती मैदानासाठी पुरुषांच्या कुस्त्या या ठिकाणी होत असतात. पुरुषांच्या कुस्त्या होत असताना त्याप्रमाणे या ठिकाणी आम्ही स्त्री पुरुष समानता राखावे. बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांनी या महापुरुषांनी आपल्याला शिकवलेलं की स्त्री आपल्या माते समान असते. त्यांचे विचार रचनात आणून आम्ही या ठिकाणी स्त्री पुरुष समानता करून या ठिकाणी विशेष म्हणजे महिला कुस्ती या ठिकाणी आम्ही आयोजित केलं होतं. ती महिला कुस्ती पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भव्य दिव्य असे पार पडल्या. आणि या ठिकाणी संस्थेच्या वतीने आलेल्या सर्व मल्ल कुस्तीपट्टू कुस्ती शौकीन आणि सर्व वस्तादांना या ठिकाणी विशेष म्हणजे जेवणाची व्यवस्था केलेली होती. सर्वांनी या ठिकाणी जेवणाचा आस्वाद घेतला. त्याबद्दल सर्वांच्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि विशेष म्हणजे आमचे लोकप्रधानचे नारायण घंटे सर यांचे या ठिकाणी आम्हाला कुस्ती मैदानासाठी विशेष सहकार्य केलं. त्यांचे बी आभार मानतो. आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. विराज महेश सर्वदे. मी रविवारपेठ जोशीगली लालाकडा तालीम व श्रीकृष्ण कुस्ती केंद्रात प्रॅक्टिस करतो. माझे वस्ताद भरत मेकाले माझे कोच विजय दोरकर यांनी रोज माझी प्रॅक्टिस घेतात. आणि मी वरळेगाव इथं मैदानात आलो. माझी 1 नंबरला कुस्ती घेतली होती. किशोर भैया सगळे माझे चौधरी भैया सगळ्यांनी मी सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. मेरा नाम गोलिकार हर्षवर्धन है. मैं हैदराबाद का रहने वाला हूँ. हमारे गुरुजी है अर्जुन पहलवान. हमारे उस्ताद है अभिमन्यु यादव जी. मैं अभिमन्यु यादव जी का पट्टा हूँ. जय भवानी वंशाला हमारा अखाड़ा है. और हमारे उस्ताद है विजय उस्ताद. हमारे रवि पहलवान भी है हमारे. और ये कुश्ती लगाने के लिए बहुत बहुत शुक्रिया.